तर श्री केळमाई देवी रावळगाव प्रतिष्ठान सर्वेवाडी यांच्याकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आलेला आहे। या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या मॅचच्या दिशेनं। देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा, करू या मॅचची सुरुवात। पहिला चेंडू धनजिमाची बदल केलाय, राई संघानं एक लेजेंडरी खेळाडू आणलाय आतमध्ये। बघा जवळून दोन धावा करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि या हिटनं काम केलंय पेट। या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव करताना नितीन पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद। ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या, डोंगरी सुटलाय गारगार वाराना सरी त्या कोसलल्या। ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या, डोंगरी सुटलाय गारगार वाराना इता त्या करारल्या। थँक्यू। इता त्या करार मॅच सुरू होण्या अगोदर भरपूर चर्चा झाल्या असतील, यात काही शंका नाहीये। राई संघाची गेम प्लॅनिंग अलग असेल, वाघवेळ संघाची गेम प्लॅनिंग अलग असेल। जर आपल्याला बॅटिंग आली वाघवेळ संघासमोर किती धावा ठेवायला हव्यात, जर आपल्याला फिल्डिंग आली तर आपल्याला किती धावसंख्येवर थांबवायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार या दोन्ही संघांना केला असेल। पूर्ण कल्पना आहे की इथून जिंकणं गरजेचं आहे, कारण मी मगाशी देखील म्हटलं की असं नाहीये की राई संघाला वाघवेळ संघाने पराभूत केलं नाही, किंवा असं नाहीये की राई संघाने वाघवेळ संघाला पराभूत केलं नाहीये। या दोन्ही गोष्टी 40+ क्रिकेटमध्ये घडल्या आहेत। पुश केला जातोय, एकदा तर वेगाने पूर्ण केले आहे। धनजिमाचे आहेत एक लेजेंडरी गोलंदाज, जुना जाणता जाणकार गोलंदाज असं नक्कीच मी म्हणू शकेल। एक बेस्ट ऑलराऊंडर देखील आपण धनजिमाचे यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर बोलू शकतोय। सिंगल कन्वर्ट केला, संघ पोचला गेला तो म्हणजेच 2 या धावसंख्येवर। मंडळाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, त्यांना सन्माननीय सचिव भगवानजी पाटील साहेब हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत। यावेळी दिशा देण्याचं काम केलं गेलं, मनगडाचा वापर करून चेंडूला ऑन साईडला ट्रॅव्हल केलं गेलं। केतन चेंडूला उचलेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील। सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याचं क्रिकेट। बघा दुपारचं वातावरण आहे, असं नाही की मोठे फटके येणार नाही आहेत, पूर्ण कल्पना आहे दोन्ही टीमला, पूर्ण कल्पना आहे। मात्र इथे कुठेतरी स्कोरबोर्ड कसा हलता राहील हा प्रामाणिक प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तो चेतनचा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे, धावसंख्या झाली आहे ती 4। मिस केलाय बॉल, फुल टॉस चेंडू होता। अगोदर मन बनवलं होतं की मला ऑन साईडला चेंडूला फक्त ढकलायचं आहे, सॉफ्ट हँडने खेळायचं आहे, या कारणास्तव कदाचित त्या चेंडू मिस केला चेतननं। एक निर्धाव चेंडू टाकला जातोय। डॉक्टर ज्ञानदेव डाकी, स्मार्टी डाकी असं देखील त्यांना म्हटलं जातं 40+ क्रिकेटमध्ये। एक चांगला चेंडू हाताळला गेला मी तर नक्कीच म्हणेल। यावेळेस अक्षरशः मागून यष्टी दाखवली आणि ती यष्टी वाकवण्याचं काम केलं डॉक्टर ज्ञानदेव डाकीनं। क्लिंग बॉल, दांडी गुल, चेतन पाटील। अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली। अगदी मिडल चेंडूला केलं होतं आणि जवळपास जर आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टम्पच्या बाहेर निघून हा फटका खेळायचा होता जवळजवळ लॉंग लेग फाईन क्षेत्रामध्ये। मात्र सरळ क्लिंग बोल, दांडी गुल, चेतन बाद झालेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रशांत किनी, ज्याला प्रेमानं मी पीके म्हणतोय। पीके चित्रपट तुम्ही पाहिला असेल, भरपूर प्रसिद्ध झाला होता। अशाच प्रकारे नक्कीच मित्रांनो प्रशांत किनी हा टेनिस क्रिकेट जगतातील प्रसिद्ध खेळाडू आहे। त्याचमुळे मी त्या खेळाडूला पीके या शॉर्ट नावानं त्याचा उल्लेख नेहमीच करतोय। फुल टॉस, यावेळेस स्लिपचा फटका खेळला गेला, डीप स्क्वेअरला गेला। चेतन पाटील आहेत त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी, सिंगल फक्त मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकदम अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय। फक्त 1 धाव। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या आहे जम्स बॉन्ड राई या टीमची 2 बाद 5 धावा।
कोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलं गोली कसल जाऊ बाजारी थँक्यू थँक्यू धन्यवाद. डीचे चेतन पाटील षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेले आहेत. वयोवर्ष 35 वयोगटातील हे गोलंदाज आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज हे पुरस्कार नेहमीच घेतले. त्या गोलंदाजानं तानाजी पाटील यांचे हे सुपुत्र आहेत. आणि समोर एक नामांकित खेळाडू त्या ठिकाणी आहे, तो म्हणजे पीके. पहिले षटक 5 धावा फळकावर आणि या पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 विकेट मात्र जम्प्स बॉल राईट टीमनं गमावलेत. गोलंदाज तयार. समोर आहेत पीके, प्रशांत किनी. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू आत येतोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त पुश केलं गेलं. एकदा तर वेगानं पुन्हा एकदा डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. धोकादायक ही धाव नक्कीच होती. तर पूर्ण पाहिलं की अगदी बाउंड्री लाईन पॅक आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ नंदू पाटील डीप मिड विकेट क्षेत्र सांभाळतात. इथे मात्र हलक्या त्याने पुश केलं तर तिथून आपण 2 धावा कंप्लीट करू शकतोय हा विश्वास त्याने स्वतःवर ठेवला. नंदू येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा या इथे पूर्ण केल्या. पीकेनं 2 धावांनी संघ पोहोचताय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट मात्र अजूनही धूमधडाका पाहायचंय आणि कदाचित तो पाहायला मिळेल. दुपारचं सत्र सुरू आहे. गरमागरम क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. कालच्या दिवसामध्ये पांडू संघाचा आपण हायएस्ट स्कोर पाहिला. तब्बल 54 धावा हा सर्वात हायएस्ट स्कोर कालच्या दिवसातील आपण पाहिला. ऑफ साईडला खेळायचं होतं. बॅट चेंज लागून चेंडू ऑन साईडला शॉर्ट लेग रिझन मध्ये चेंडूला फील्ड केला गेला कुंदन ठोंबरेकडून. सिंगल इथे मिळेल, 1 धाव. आणि कालच्या दिवसामध्ये या नारंगीच्या मैदानावर सर्वाधिक धावा कुठल्या खेळाडूनं बनवल्या असतील तर तो आहे प्रेमनाथ पाटील. पांडू संघाचा खेळाडू तब्बल 42 धावा ह्या प्रेमनाथ पाटील यांच्या बॅटमधून कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिल्या. आणि सर्वाधिक विकेटचा विचार केला तर नक्कीच अनिल पाटील मॅन फ्रॉम मोरवा 4 विकेट, सुहास पाटील मॅन फ्रॉम पाणजू 4 विकेट, प्रमोद भोईर मॅन फ्रॉम पाणजू 4 विकेट. कालच्या दिवसाचा हा खेळ आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अवैध खेळला गेलाय, कुठलीही संधी नाहीये. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू लँड झाला, फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. उलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता धनजी माचे यानं. एकेरी धावेनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा भडकावर लागली गेली. इथून ज्याप्रमाणे वाघवेळ म्हटलं तर बघा 90च्या पलीकडची धावसंख्या चेस करणारा हा संघ आहे. 100हून अधिक धावा म्हणजे मागच्या सीझनमध्ये आपण काय पाहिलं बघा. मागच्या सीझनमध्ये आपण भरपूर चमत्कार पाहिलेत. प्रथम बॅटिंग करताना 9 धावसंख्येवर देखील एक संघ ऑल आउट झालाय. सांगण्याची गरज नाहीये कारण ते बरं वाटत नाहीये. तर एका साईडला आपण पाहिलं तर एका संघाच्या विरुद्ध वाघवीळ संघानं 100च्या पलीकडे देखील धावसंख्या केली होती. चांगला फटका होता पॉइंट रिझन मध्ये. जवळजवळ 100च्या वर 104 धावा या वाघवीळ संघानं देखील बनवल्या होत्या. हे आपण चित्र मागच्या सीझन मध्ये पाहिलं होतं. भरपूर अशा मॅचेस 1 चेंडू 1 धाव. जवळपास एक तर संघ असा होता की त्याने जवळजवळ 1 नाही 2 नाही ते सलग 3 मॅचेस 1 चेंडू 1 धाव असताना गमावलेत. धावसंख्या 11 आहे. कधी कधी काय असतं माहिती आहे मित्रा की नावं सांगितलं की समोरच्या संघाला कधी कधी खरा वाटतं की भरत राहू ते का म्हणतात असं, पण हे सत्य परिस्थिती आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आहे, पूर्ण मन बनवलं होतं. थर्डमॅन पूर्ण रिकाम आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पीकेचा. शेवटी रेकॉर्ड्स आहेत हे. त्याप्रमाणे आपण नारंगीच्या प्रवीण गावळचा रेकॉर्ड सांगतो की 1700हून अधिक धावा. पप्प्याच्या नावावर देखील भरपूर धावा आहेत. जवळपास आता पप्प्या देखील 1000चा आकडा पूर्ण करणार आहे काही दिवसातच. असे भरपूर असे खेळाडू आहेत. ऑन साइडला हा मात्र पीके स्टाईल मधील फुल टू फटॅक पैसा वसूल स्ट्रोक 6 धावा.
बघतो आई बापाला थँक्यू. अगदी नटराज मुद्रेमध्ये स्टोक खेळाय, क्लास स्टोक, अप्रतिम दर्जा उंचवणारा फटका. आणि बघा या षटकरनं मैदानाच्या आतमध्ये लगेचच मात्र हालचाल सुरू झाली. कारण अशा प्रकारे स्टोक जर आले तर मात्र काही खरं नाहीये. धावसंख्येचा डोंगर समोर उभा राहील याची कल्पना आहे. धावसंख्या झाली आहे ती 17. जवळपास प्रशांत किणी हा खेळतोय तो जवळजवळ जर विचार केला आपण तर 12 या धावसंख्येवर. धनजी माची या ठिकाणी रिटायरमेंट घेत आहेत. 50 वयोगटातील ते खेळाडू आहेत. त्याच्यामुळे जो नियम आहे आग्रे कोळी समाज सामाजिक संस्थेचा की 9 चेंडूनंतर 50 वयोगटातील खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. आणि ही रिटायरमेंट किती फायदेशीर ठरू शकेल बघूया. कारण आता खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर जवळपास दुसरी विकेट पडली होती ही 4 धावसंख्येवर जम्समॉट राईस संघाची. तिथून मात्र पार्टनरशिप बिल्ड झाली होती धनजी माची आणि जवळपास पीके यांच्या दरम्यान. म्हणजे जवळजवळ विचार केला पण 13 धावेची चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. तिथून मात्र रिटायरमेंट घेतात धनजी माची. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये तो प्रफुल्य. ज्या खेळाडूच्या नावावर मित्रांनो या मालिकेमध्ये 2024 आणि 2025 या मालिकेमध्ये सर्वाधिक मालिकावीर घेण्याचा किताब आहे. सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार ह्या खेळाडूने घेतले आहेत. प्रफुल्य तो मात्र स्ट्राईक एंडवर. सरळ बॅट न हवेत खेळला गेलाय मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाही. वाडिश लॉंग ऑन रिझन डॉक्टर डाके होते मात्र या चेंडूला ते अडवू शकले नाहीयेत. नंदू पाटीलच्या अगेन्स्ट केलेला पहिला चौकार. 4 धावा. महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा. 15 दिवसाचा केल तो यो शिमगा. थँक्यू अतिशय. धावा झाल्यात ते 21. नंदू पाटील. कारण वाडिश लॉंग ऑन हे क्षेत्र खास करून ज्ञानदेव डाक्याने सांभाळलं होतं आणि लॉंग ऑन रिझन मध्ये तो स्ट्रोक खेळला गेला होता पप्प्यामार्फत. एक चांगला गॅप स्ट्रोक. ऑन साइडला पुन्हा एकदा नंदूच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. चेंडू जातोय स्टँड अँड डिलर. 6 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. इथे वापसी करणं गरजेचं आहे. वाघवेल टीमला धाव संख्या झाली आहे ती तब्बल 27 धावा. चांगलाच वेग पकडलाय जम्समॉट राईट टीमनं. चांगला चेंडू आहे. एक वापसी करणारा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. आणि इथे जर आपण विचार केला नंदू पाटीलने थोडीशी गती कमी केली होती. अगोदरचे चेंडू जर आपण पाहिले वेगवान चेंडू अगदी स्लॉट मध्ये होते. इथे मात्र थोडीशी गती मात्र नंदू पाटील यांना कमी केली होती हा चेंडू टाकताना. हा तर सर्वात लांब षटकार. थँक्यू. या फटक्यानं खऱ्या अर्थानं या नारंगीच्या मैदानावर जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना आठवण कोणाची झाली असेल. त्या सर्व प्रेक्षकांना आठवण झाली असेल नितीन कोळी यांची, चिन्याची. तर आज जो फटका प्रफुल्ल याने खेळला अगदी जे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ हे हा जो पॅव्हलियन स्टँड आहे जुना त्याच्या अगदी त्या खिडकीवर चेंडू पडला गेला. आणि त्या खिडकीच्या संपूर्ण काचा आहेत त्या चिन्या यानं फोडल्या होत्या. पॅडा स्वीपचा फटका खेळला गेलाय. 1 धाव इथे मिळेल. आणि या एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 34. त्यामुळेच त्या ग्रिल त्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. लक्षात ठेवा. तशाच प्रकारे आज तो प्रफुल्ल यांच्या बॅटमधून बघा दोन्ही खेळाडू टॉप लेवलचे आहेत. पूर्ण कल्पना नंदू पाटील यांना ही पीके स्ट्राईकवर येऊ द्या किंवा पप्प्या स्ट्राईकवर येऊ द्या, कुठलाही खेळाडू स्ट्राईकवर आला मोठे पटके खेळण्याची पूर्णतः ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. धावा 34. मात्र इथून खऱ्या अर्थानं इथून जर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र धावांचा डोंगर उभा राहील. शॉर्ट बॉल
तितकीशी ताकद नाहीये. या फटक्यावर फसलाय. सर्वात महत्वपूर्ण विकेट. पार्टनरशिप कुठेतरी आता बिल्ड व्हायला सुरू झाली होती. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना नंदू पाटीलनं दिला या शेवटच्या चेंडूवर एक धक्का जम्प ऑन राईट टीमला. पीके बॅक टू द पॅव्हलियन. आउट. थँक्यू. अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू टॉस झाला. थोडीशी उचली चेंडूने घेतली होती. बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं तो खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र जो फोर्स बॅटचा यायला होता तो फोर्स बॅट मधून आला नाहीये. या कारणास्तव कुठेतरी त्या ठिकाणी तो फटका फसला गेला पिकेचा. आणि चांगला कॅच, महत्वपूर्ण कॅच त्या ठिकाणी टिपला गेला. कारण या अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेस वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एखादी विकेट जी वादळी खेळी शांत करण्यासाठी खूप महत्वपूर्ण होती वाघवेल संघासाठी, ती विकेट मात्र नंदू पाटीलने शेवटच्या चेंडूवर मिळवले. धावत संख्या झाली आहे ती म्हणजेच 34 धावा या फलकावर लावल्या आहेत. जम्पस्पॉट राई या टीमनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर पंकज गोंधळे. जवळपास पंकजनं देखील मागच्या सीझन मध्ये काही मालिकावीर पुरस्कार घेतले आहेत. मात्र सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार म्हणजे तब्बल 5 मालिकावीर पुरस्कार पप्प्याच्या नावावर आहेत. यावेळेस बघा चेंडू रिलीज. यस, काय झालं पंच? फील्ड डिस्कशन 1 2 3 4 5 आणि 6. यस, फ्री हिट. त्यामुळेच तो सिग्नल या ठिकाणी वाजला गेला. मी म्हटलं अग्रिकडे समाज सामाजिक संस्थेचा नवीन नियम. आता मात्र म्हणतात ना, उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हो, चांगला चेंडू. इथे आपण पाहिला पण लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून गेला होता. वाईटचा इशारा पंचांकडून या ठिकाणी दिला जातोय. म्हणजे अजूनही तो फ्री हिट आहे. लक्षात ठेवा. धावा संख्या झाली आहे ती 36. पंकज गोंधळे 2 स्टार कास्ट खेळाडू आमने सामने आहेत. यावेळेस उंची तर गाठले, लँडिंग देखील तीच महत्वाची आहे. आणि सरळ या ठिकाणी मानवंदना दिली आहे ते सन्माननीय लेजेंडरी क्रिकेटपटू नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे कैलासवासी नितीन गणपत पाटील. या पॅव्हलियन स्टँडला मात्र ही मानवंदना पप्प्याकडून 6 धावा षटकार. थँक्यू. 42 धावा फलकावर लागले जात आहेत. पप्प्या वर्सेस पंकज दोन्ही पीपी आहेत. एका राशीचे दोन्ही खेळाडू आमने सामने आहेत. यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक, आणखीन एक धमाका. त्यामुळेच मी म्हटलं होतं ना की ही बिग मॅच आहे. या ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू. दर्याला आले तारू. दर्याला नाहीये तरी धावसंख्येला उदाहरण आलंय असं नक्कीच मी म्हणू शकेल. कारण तब्बल धावसंख्या पोहोचली गेलेली आहे ती 48च्या घरामध्ये. लक्षात ठेवा. आणि पप्प्याची तर बॅटिंग जर पाहिली आपण तर 8 चेंडू आणि 8 चेंडूवर 29 धावा या खेळाडूनं बनवल्यात. जवळजवळ 4 षटकार या खेळाडूच्या बॅट मधून आल्यात. 1 चौकार आपण या खेळाडूच्या बॅट मधून पाहिलाय. 48 झाले आहेत. किती धावांचा डोंगर समोर उभा राहील, काय प्लॅनिंग सुरू आहे. नंदू पाटील एसटीच्या मागे जात आहेत. ज्या वेळेस नंदू पाटील एसटीच्या मागे गेले आहेत त्यावेळेस काही ना काहीतरी चमत्कार मी होताना पाहिलाय. अशा प्रकारे युवरचना या ठिकाणी केली जाते नंदू पाटील यांच्याकडून. काय घडेल. साईड तर चेंज केली आहे. राईट एम ओव्हर द विकेट, राईट एम लाऊन द विकेट. दोन्ही
ते टाकण्यात येते. इथे जर आपण पाहिलं तर अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला गेलाय. त्याच्यामुळे हा देखील चेंडू असेल फ्री हिट. इथे देखील या चेंडूला उडवलाय गॅप मध्ये, मागे फिल्डर कॅचर पकडलाय, मात्र हा चेंडू फ्री हिट आहे. त्या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी पप्प्या सेफ आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था नवीन नियम कुठेतरी कामी आला इतकंच म्हणेल मी. 50 धावा फलकावर जम्स बॉन्ड राई या टीमच्या. आजच्या दिवसातील सर्वात उच्चांक आहे हा धावसंख्येचा. शॉर्ट बॉल मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर ज्ञानदेव डाकी. चुकी मुळीच होणार नाहीये, पार्टनरशिप तुटली गेली आहे. जी जोडी, ज्या जोडीच्या नावावर अनेक 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 विक्रम 40+ क्रिकेटमध्ये आहेत, ती जोडी या ठिकाणी फुटली गेली आहे. प्रशांतला इथे मात्र शांत केले आहे. पंकज गोंधळे यानं आउट. थँक्यू थँक्यू. 50 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अशोक दादा म्हणजे आमचे अशोक माळी. अशोक दादा जरा पाणी असेल तर घेऊन या. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मात्र मी म्हटलंय ना की अनेकदा या जोडीला मी पाहिलंय. प्रशांतला पाहिलंय पीके वर्सेस पीके आणि पप्प्या एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना पाहिलं मी. म्हणजे 50च्या पलीकडे देखील त्यांनी पार्टनरशिप केले. प्रशांत वर्सेस पप्प्या ही देखील पार्टनरशिप मी 50च्या पलीकडे म्हणजे ज्या वेळेस ही जोडी फुटलाय ना त्या वेळेस मी बऱ्याचदा भरपूर काही स्पर्धांमध्ये स्कोरबोर्ड देखील कमी होताना पाहिलाय. हे मागच्या वर्षाचा कागदोपत्रीचा सत्य आहे. चांगला चेंडू आहे, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केल्या या ठिकाणी बॅटरला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला योगेश. 50 धाव संख्येवर गाडी तर थांबले. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकातील मला वाटते असेल हा शेवटचा चेंडू. इथे लाईन खराब आहे. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत पंच आहेत गुणेश आणि त्यांच्या सोबत स्क्वॅलेक पंच गंगाधर. दोघांचे मनापासून आभार. यावेळेस चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या भरपूर बाहेर निघतोय. पुन्हा एकदा अवांतर धावेचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावा झाल्यात त्या 52. बॅकफुल्ड जाऊन चेंडूला पुल केलाय. इथे चेंडू गॅप मध्ये खेळला गेलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन पूर्णतः रिकामा होतं आणि त्या क्षेत्रामध्ये आज तो खेळलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू थँक्यू. बघा धावसंख्या किती येऊ द्या पूर्ण कल्पना आहे. राई संघाला देखील पूर्ण कल्पना आहे की समोरचा संघ वाघबेळ आहे, जो संघ मागच्या सीझन मध्ये 100 धावा देखील करू शकतोय 5 ओव्हरमध्ये. असा एक मोठा संघ आपल्या समोर आहे. तर कमीत कमी या संघासमोर जर टार्गेट उभं करायचं असेल तर 60 ते 70 या घरापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न त्या कारणास्तव आपण जी फलंदाजी बघतोय एक आकडा डोक्यामध्ये फिट केलाय जम्स बॉन्ड राईट टीमनं की आपल्याला या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला या ओव्हरमध्ये इतक्या धावा करायच्या आहेत. त्यानुसार तू पप्प्याची फलंदाजी पाहतोस. पप्प्या आल्या आपले हात खोलतोय कारण समोरचा संघ जो टॉप लेवलचा संघ आहे त्या संघासमोर तोकडं आव्हान देता कामा नाहीये. तर त्या संघासमोर देखील एक तगडं आव्हान आपल्याला द्यावं लागेल. तर आपण त्या संघासमोर फाईट करू शकतो ही पूर्ण माहिती आहे. त्यानुसार नक्कीच हा खेळ सुरू आहे. बघा एक सूचना या ठिकाणी आम्ही करतोय. जर कोणी जेवायचं असेल तर ते आत्ताच्या आत्ता जेवून घ्या कारण 5 मिनिटाचा फक्त तुम्हाला आम्ही अवधी देतोय. 5 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद केलं जाईल. त्याच्यामुळे जे कोणी जेवायचे असतील तर लवकर जेवा. आमचे स्कोरर अजूनही जेवायचे बाकी आहेत तर आमच्या या स्कोररला कोणीतरी सोडण्यासाठी या. 56 झालेत.
म्हणजे असं बोलूया की आपण अब तक 56 अब तक 56 अब तक 56. कुंदन ठोंबरे कुंदनच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूला सरळ फेकून दिले, भिरकावून दिले, बाउंड्री लाईनच्या बाहेर पप्प्याच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. होणार होतं तुफानी खेळी, तुफानी फलंदाजी तुम्हाला नक्कीच कुणाची तरी पाहायला मिळाली असते. मात्र आपण ही नाण्याची मित्रांनो पहिली बाजू बघतोय. आपल्याला नाण्याची दुसरी बाजू देखील आपल्याला अजूनही पाहायची आहे. त्याच्यामुळे मित्रांनो पिक्चर अभी भी पूरा नहीं हुआ, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी भी बाकी आहे. कारण 62 धावा फळकावर तर लावलेत. बघा अनेक वेळा मी म्हटलं ना की हे दोन संघ ज्या वेळेस आमने सामने आलेत ना त्या वेळेस असे धुमधडाके तुम्हाला नेहमीच पाहायला मिळालेत. बघा मी मगाशी हे देखील म्हटलं की जे काही कार्यक्रम करत त्यांनी त्यांचा कार्यक्रम थांबवलाय, जे कोणी घरच्या मार्गे जातो ते देखील थांबलेत. कारण या मॅचचा रिझल्ट आम्हाला बघायचा आहे, या मॅच मध्ये जी फलंदाजी होणार ती आम्हाला बघायची आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक राजे देखील या ठिकाणी थांबलेत. चांगला चेंडू आहे, कौतुक असेल कुंदन ठोंबरे यांचं. यावेळेस चांगली लाईन त्या ठिकाणी पाहिली आपण, मात्र रॉंग एंडला थ्रो. खऱ्या अर्थानं तुम्हाला स्कोरबोर्ड थांबायचं. नंदू पाटील देखील तेच म्हणतायत स्ट्राईक एंडला थ्रो यायला होता. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 64. मात्र कौतुक असेल कुंदन ठोंबरे यांचं. खरोखरच प्रफुल्ल सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 ते 5 षटकार आलेत, 5 षटकार आलेत आणि त्या खेळाडूला चांगला चेंडू मात्र कुंदन ठोंबरे याने टाकलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत पप्प्या. यावेळेस ऑफ साईडला इथे देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. संघ पोहोचतोय जम्स वन राई तब्बल 70 या धावसंख्येवर आणि पप्प्या पोहोचतोय वैयक्तिक 44 या धावसंख्येवर. काय या सीझन मधील पहिलं अर्धशतक नारंगीच्या या मैदानावर पाहायला मिळेल का? पहिली स्पर्धा, पहिली मॅच. इथे मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय. झेल कोण घेणार? केतन पाटील झेलच्या खाली आणि पप्प्या प्रफुल्ल पाटील यांची वादळी खेळी या ठिकाणी थांबली गेली आहे. ही विकेट प्राप्त करण्यासाठी खरोखरच कौतुक असेल ते कुंदन ठोंबरे यांचं. पप्प्या आउट. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये अफलातून खेळी. 44 धावा पप्प्याच्या बॅट मधून. 70 धाव संख्येवर जवळपास आपण पाहतोय तर जम्स बॉन्ड राई संघ पोहोचतोय. अजूनही विचार केला आपण 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र कौतुक ते कुंदन ठोंबरे यांचं. ज्या विकेटच्या शोधात नंदू पाटील होता, ज्या विकेटच्या शोधात पंकज गोंदले होता, ती विकेट मात्र कुंदन ठोंबरे यांना मिळवून दिले. आता मात्र येतोय खेळपट्टीवर ज्याला मी नेहमीच म्हटलंय जम्स बॉन्ड राई संघाचा संकट मोचक म्हणजेच हंसराज. हा स्ट्राईक एंडवर. लागोपाठ 2 षटकार हंसराज साठी. पारितोषिक आलंय. पहिला षटकार आलाय बघा, पहिला षटकार आलाय. राकेश पाटील परत एकदा कॉल करा आणि विचार करून निर्णय द्या. पहिला षटकार, 2 षटकार लागोपाठ. राकेश पाटील किती पैसे? 500 की 5000? धाव संख्या झाली आहे ती तब्बल 76. जो खेळाडू होतोय तो मोठा फटका खेळतो. मी म्हटलं दुपार नंतर मात्र मित्रांनो हे मैदान गरमागरम होतं, त्यामुळे दुपारनंतर गरमागरम क्रिकेट देखील आपल्याला या मैदानावर नेहमीच पाहायला मिळाले.
हंसराज टू कुंदन ठोंबरे. ऑफ साईडला डाऊन द ग्राउंडचे नोट खेळला गेले. मिड विकेट डीपला चेतन पाटील चेंडूला फील्ड करतात. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल स्ट्राईक केला डेंजर झोन मध्ये हंसू. मात्र या ठिकाणी 2 धाव पूर्ण झाल्या नाहीत. एकच धाव दुसरी धाव करताना हंसराज बाद झालेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय जम्स बॉन्ड राई या संघाची जवळजवळ 6 विकेट 77 धावा. मात्र मी मगाशी म्हटलं ना मित्रांनो की आपण हा चित्रपट अर्धा पाहिलाय. अर्धा चित्रपट अजूनही आपल्याला बघायचा आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिलीय, नाण्याची दुसरी बाजू आपल्याला अजूनही पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC मास्टर चषक 2025. पाणी सुटाया लागलं, तुझी घागर नाळाला लाव, पाणी सुटाया लागलं. धन्यवाद डीजे. चला आम्ही कॉल देतोय नाणेफेक करण्यासाठी. नारंगी टीम कॅप्टन आणि नवघर टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये काही बदल करायचे असतील तर टॉस करण्या अगोदर ते बदल करा. एकदा का टॉस झाला तर मात्र तुम्हाला तुमच्या टीम मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे बघा, जर बदल करायचा असेल तर तो टॉस करण्या अगोदर करा. जर टॉस झाला की बदल करता येणार नाहीये. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या, नारंगी आणि नवघर. या वळूया आमच्या दात्यांच्या दिशेनं, ज्यांच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. सन्माननीय महेंद्र प्रभाकर पाटील साहेब, सर्व आपण या ट्रॉफीज पाहतोय, पारितोषिके पाहतोय, हे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. विशाल विनायक पाटील यांच्याकडून 20,000 रुपये. रमेश वामन पाटील यांच्याकडून 25 kg चिकन. विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून 20 kg चिकन. दशरथ गजानन पाटील साहेब यांच्याकडून 11,100 रुपये. तसेच प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून 11,000 रुपये. सदानंद गजानन पाटील, सन्माननीय नगरसेवक गोविंद गजानन पाटील साहेब, मनीष हरिचंद्र पाटील साहेब, नरेश रामचंद्र पाटील, प्राप्ती वॉरियर्स या टीमचे मालक, तसेच अग्रिकट्टा या हॉटेलचे ते मालक आहे श्री केळमाई देवी रावळगाव प्रतिष्ठान सुरवाडी यांच्याकडून देखील या स्पर्धेला हातभार लावण्यात आलेले. या सर्व दात्यांचं मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. असंच प्रेम आणि असंच सहकार्य प्रत्येक वर्षी आम्हाला आमच्या टीमसाठी, आमच्या मंडळासाठी लाभू द्या. चला टॉस साठी या. बघा, या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. प्लीज कॉल देतो मी. दोन्ही टीम कॅप्टन नारंगी आहे, फक्त गण्यादा पोचायचं तिकडे. नेट मध्ये कोणीही खेळायचं नाहीये. नेट मध्ये कोण खेळतायत? नेट मध्ये कोणीही खेळू नका. योगेश घरत टीम कॅप्टन नारंगी, काय बदल करायचा आहे टीम मध्ये? नाही. गणेदादा, तुला टीम मध्ये बदल करायचा आहे? 2 बदल करायचे आहेत. थांबू. निघा रे निघा.
चला सुरू करूया मॅच. पहिला सामना ऑफ साईडला चेंडूला कट केला गेलाय. गणेश मनेरा अकाउंट आपलं ओपन करतोय आणि आपल्या टीमचं देखील खातं खोलतोय 1 या धावेनं. खूप मोठं टार्गेट, भलं मोठं टार्गेट आहे ते म्हणजेच बागबीळ टीम समोर. गोलंदाज धनजी माची समोर गणेश मनेरा. ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. पीके कडून काय थ्रो केलाय, अचूक अगदी यष्टीवर हा चेंडू थ्रो केला गेलाय. सिंगल फक्त मिळेल. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राकेश आणि गणेश मनेरा. ज्याप्रमाणे राई संघाजवळ जी तिकडी आहे म्हणजेच प्रशांत मात्रे, प्रशांत किनी, प्रफुल्ल पाटील, त्याचप्रमाणे ती तिकडी वाघवीळ संघाजवळ देखील आहे. नंदू पाटील, पंकज, त्यानंतर केतन. यावेळेस ऑफ साईडला हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शन साठी. चुकी मुळीच होणार नाही. योगेशनं टिपलाय छेल. संपलाय खेळ. मिस्टर राकेश यांचा आउट. महत्वपूर्ण विकेट राकेश सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि विकेटची तर नितांत गरज आहेच. मात्र धावा देखील या ठिकाणी येणं वाघवेळ संघासाठी तितक्याच गरजेचे आहेत. कारण 70 धावा जवळ जर विचार केला आपण तर 77 धावा, 78 धावांचं लक्ष समोर आहे. त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे वाघवेळ टीमसाठी खूप महत्वाचं होतं. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला अगदी बाउंड्री लाईन जवळ योगेशनं फील्ड केलंय. 1 धाव, 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न तिकडे होतोय. इथे क्या तिथे या दुविधा मनस्थितीमध्ये खास करून मी तर म्हणे धनजी माची होता. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर चेंडूला थ्रो केले गेले यष्टीवर. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात ज्ञानदेव डाकी देखील बाद. आउट. थँक्यू. मग समीकरण तसं पाहायचं गेलं तितकंसही खराब नाही आहे. ज्या वेळेस राई संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो त्यावेळेस राई संघाची धावसंख्या 4, 2 विकेट्स पडल्या होत्या राई संघाच्या. त्याचप्रमाणे आपण वाघवेळ संघाची देखील धावसंख्या तशीच पाहतोय. जवळपास 5 धावा, 2 फलंदाज बाद. मध्ये त्यानंतर आला होता पप्प्या, प्रफुल आला होता, चेतन, त्यानंतर प्रफुल आला होता आणि तिथून मात्र पीके पप्प्या आल्यानंतर त्या धाव फळकाला मात्र वेग आला होता, वाईटचा इशारा. तशाच प्रमाणे ते आपण पाहतोय. तर पंकज गोंधळे, ज्याप्रमाणे मी पप्प्याचा उल्लेख केला होता, सर्वाधिक मालिकावीर त्यांच्याच काळोकाल त्यांच्याच पाठोपाठ हा खेळाडू आहे पंकज गोंधळे. ऑन साईडला पूर्ण ताकदीनं ही आहे गण्याची ताकद. नेहमीच अशा प्रकारच्या फटके आपण गण्याच्या पॅट मधून पाहिलेत. हाय तो एक खणखणीत षटकार.
थँक्यू. चला टॉस करूया आपण. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नवघर वर्सेस नारंगी या दोन टीमच्या दरम्यान. चला आपण टॉस करूया. सन्माननीय अध्यक्ष महेशजी मांगले सर आहेत. आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार आहेत. जितेश कुमार, जितेश धुमाल, नितेश धुमाल. ओके दादा तुमचं नाव मला माहिती नव्हतं. हितेश धुमाल साहेब या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या वतीनं ते नाणेफेक त्या ठिकाणी केली गेली. आणि टॉस विन कोण जिंकलं टॉस? क्या बात आहे. गणेशदादा टॉस जिंकलाय. नाणेफेक झाल्यानंतर निर्णय देखील द्यायचा आहे गणेशदादा. पण गणेशदादाचं मला एक वाक्य अजूनही आठवतंय. थांब सांगतोय. 16.50 म्हणजे 16.5चा रिक्वायर्ड रन रेट समोर आहे वाघवीर टीमच्या. पहिला चेंडू ऑन साइडला हवेत खेळला गेला. पीके आहे त्या ठिकाणी. चुकी मुळीच होणार नाहीये. या ठिकाणी काय घडलंय? हा सर्वात मोठा धक्का वाघवीर संघाला. पंकज गोंधळे आउट. थँक्यू धन्यवाद. अकाउंट देखील ओपन करता आला नाहीये पंकजला. असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे पप्प्याने जी बॅटिंग केली आहे तशाच प्रकारे काही फटके पंकज गोंधळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू पाहायची आहे. पिक्चर अभी बाकी आहे हे देखील मी वाक्य म्हटलं होतं. मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक. नितीन पाटील लेजेंडरी गोलंदाज, बायसिकल मॅन, ज्याचा उल्लेख नेहमीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये केला जातोय, अशा खेळाडूनं मात्र ही विकेट काढले. पंकज गोंधळे महत्वपूर्ण विकेट. एक स्टारकास्ट पैकी एक स्टार खेळाडू मात्र डगआउट मध्ये पाठवलाय. न्यू बॅटर ज्याला खऱ्या अर्थाने नेहमीच म्हटलं जातं वाघवेळ संघाचा संकटमोचक. म्हणजे जशी परिस्थिती तशा परिस्थितीनुसार खेळणारा खेळाडू कोण असेल तर तो आहे नंदू पाटील. तो खेळाडू मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. यावेळेस देखील मिस्तान स्टोक आहे. हवेत खेळला गेला. मात्र गॅप मध्ये स्टोक खेळला गेला. प्रयत्न होता चेंडूला अडवण्याचा. मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 16.50 रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. आणि बघा पर ओव्हर मध्ये जर 16 ते 17 धावा तुम्हाला ज्यावेळेस करायच्या असतात त्यावेळेस तुम्हाला 1 या 2 मोठे फटके कंपल्सरी खेळायचेच आहे. आणि गोलंदाजांना काय करायचं आहे तर आपली गोलंदाजीपैकी 3 ते 4 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकायचे आहेत. त्याला हे काम मात्र करायचं आहे. चांगला चेंडू आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला, जेणेकरून आपण तो हवेचा वेग पाहतोय. बघा काही प्रमाणात झाडांची पानं हलत आहेत आणि त्या हवेच्या स्वारात खेळण्याचा प्रयत्न कदाचित नंदू पाटील यांचा होता. चांगला चेंडू आहे. धावा झाल्यात फळकावर. त्या म्हणजेच 16 धावा एक खूप मोठं टार्गेट आहे. 77 धावा या करायच्या आहेत वाघबीड संघाला. 78 धावा करायच्या आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा मिसतोय. हवेत खेळला गेलाय. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू मात्र येत नाहीये, कारण पूर्ण फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होतं नंदूला. व स्वतःला कोसतो येतो की चेंडू चांगला आला होता, मला खेळायचं होतं फाईनला, मात्र तो स्ट्रोक आला नाही माझ्या बॅटमधून. 2 धावा इथे पळून काढतोय नंदू. संघ पोहोचतोय 18 या धाव संख्येवर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. नितीन पाटील खरोखर प्रभावी गोलंदाजी या गोलंदाजानं केल्या. यावेळेस सरळ बॅटना लॉंग ऑनच्या वरून हा इथे नंदू पाटील यांच्या बॅटमधून 6 धावेचा खणखणीत फटका.
काय फटका खेळला गेला आणि अशाच फटक्यांची नितांत गरज आहे, लक्षात ठेवा. वाघबिळे संघाला पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेग डीपला चेंडूला पाठवून दिले गेले. मागे फिल्डर आहे प्रोडक्शनसाठी, फक्त सिंगल मिळेल, एक धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाघबिळ संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. त्या 53 जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 16.50 हा रिक्वायर्ड रन रेट समोर होता, तो आता रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी तुकाराम सर वाढला गेलाय 17.66. म्हणजे आता थोडासा वेग वाढावा लागेल. धन्यवाद भरत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई, ठाणे, वसई रजिस्टर आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेला 40+ क्रिकेट अर्थात आगरी कोळी मास्टर चषक 2025चा हा फायनल डे आहे. ग्रँड फायनलचा आजचा दिवस आहे आणि काल फायनलमध्ये जो प्रवेश केला ना संघ, त्याचे पाठीराखे काही खेळाडू पांजू संघ दाखल होतोय, तेही बघण्यासाठी आले आहेत. आणि हा हाय व्होल्टेज मॅच आहे, हा हाय व्होल्टेज मॅच आहे. राई वर्सेस वाघबिल. ज्या एका सामन्याचा उल्लेख तुम्ही केला होता, दैसरचं मैदान, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे येथे मैदान, आणि त्यावेळेला पांझून केलेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आज बघूया वाघबिल तो करतोय का. हे वाघबिलला करण्याची संधी आहे. तिथे तो धावांचा पाठलाग त्यांनी केला होता, त्यावेळेला राई त्या धावांचा पाठलाग करत होते. आणि कारण आता काय झाले, राईच्या संघाने केले 77 सत्य पे सत्ता. आता सत्यावरती 8 मारला तरच मॅच येणार, त्याच्यामुळे सत्य पे सत्ता आहे. फक्त या मैदानावरती मॅच वरती सत्ता कोणाची आहे, कोण आहे या मॅच वरती हुकूमत गाजवणार, वर्चस्व गाजवणार या मॅच वरती कोण आहे. फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे चन्नूच्या खाली नितीन झेल टिपलाय. बिग विकेट नंदू पाटील डिपार्स. मोठा विकेट, जोर का झटका जोरातच लागलाय. समनाथ झालं समनाथ झालं करूया जरा थँक्यू. मॅच देखील मजा आहे, मस्ती आहे, मनोरंजन आहे, कारण मॅच देखील तितकाच मस्त आहे. या दोन संघांमधली भिडण नेहमीच आपण जर पाहिलं तर रोमांच वाढवणारी, उत्कंठा वाढवणारी, रोमहर्षक सामने काही आपण पाहिलेले आहेत त्यापैकी आहे. जरी सध्याच्या घडीला जेम्स बॉन्ड राईस संघ थोडासा वरचढ आहे, सध्याच्या घडीला पारडं त्या बाजूला झुकलेलं आहे, पण वाघबिल संघ असा आहे कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेला कमबॅक करण्याची ताकद, बाउन्स बॅकची ताकद तोही राखतोय. भले नंदू पाटील बाद झाल्यात, पण त्यांच्याजवळ फलंदाजीची क्रम आहे 1 2 3 4 5 6 7 क्रमांक 8 पर्यंत फलंदाजी आहे. त्याच्यामुळे हा मॅच संपला नाहीये, किंबहुना आता तर कुठे सुरू झालाय, विकेट गडीबाद झालाय. नक्कीच तुकाराम सर, हे तो सुरुवात आहे असं नक्कीच म्हणू शकतो, कारण 8व्या क्रमवारीपर्यंत ती बॅटिंग ऑर्डर वाघबिळ संघाजवळ आहे याची पूर्ण जाणकारी आहे. बघा पंकज गोंधळे बाद झाले, नंदू पाटील बाद झाले, त्यानंतर आणखीन एक स्टारकास्ट खेळाडू. ह्या सीझनच्या विषयी म्हणायचं गेलं, मागच्या सीझनच्या विषयी म्हणायचं गेलं तर मागच्या सीझन ज्याने गाजवलाय तो येते मात्र केतन. शॉर्ट बॉल यावेळेस पूर्णतः सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक धावा या खेळाडूच्या आपण बॅटमधून पाहिल्या आहेत. अफलातून खेळाडू आहे, ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी म्हटलंय की कधीही सामना कळाटणी घेऊ शकतोय, ती ताकद ती क्षमता वाघबिळ संघामध्ये आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25 इथे हवी आहे. बघा वाघबिळ संघाला काही कारणाचं थोडा वेळ थांबवायचं असेल तर इथे एखादी विकेट ही राई संघाला हवी आहे. इथून मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी ही वाघबिळ संघाला हवी आहे. तोच प्रयत्न चालू आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. राईला माहिती आहे आता अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. 30 चेंडूमध्ये ज्यावेळेला तुम्हाला 78 धावा करायच्या होत्या, पहिल्या 15 चेंडूमध्ये तुम्ही 26 केल्यात. आता त्याचा 26च्या उलट करावं लागणार आहे. म्हणजे जर 25च्या उलट 52च्या आसपास होतात, त्याच्या जवळपास उलट करावं लागणार आहे. हा उलटा पुलटावाला खेळ आहे, उलटा पुलटावाला खेळ आहे. एका बाजूला जेम्स बॉन्ड राईसा नॉट 7, जेम्स बॉन्ड अर्थात प्रफुल आहे गोलंदाजीसाठी. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होते तर गणेश मनेरा, आणि या खेळाडूला विसरून चालणार नाही. असा सामना फिरवण्याची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या आर्म्स मध्ये ताकद आहे, गणेश मनेरा. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालाय या चेंडूवरती. परत लेंथला नाही पिक करता आलं. डॉट बॉल, टाळ्यांचा गजर राईच्या डगआउट मधून आलाय. प्रत्येक डॉट बॉल टाळ्यांचा गजर राईच्या डगआउट मधून मात्र चौकार षटकार
आवाज नक्कीच वाघवेच्या डगावरमध्ये देखील एल्मिस्तान स्टोक आहे. हवेत खेळला गेला, एसटीच्या मागे चेंडूला फील्ड केला गेला, सिंगल इथे मिळेल. चांगली गोलंदाजी प्रफुल्ल यांची. तर कुठेतरी वेग पकडण्याचा प्रयत्न केला होता वाघबीळ संघानं. अगदी कुठेतरी ती गाडी रुलावर आली होती तुकाराम सर, आणि त्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम केलंय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, गाडीला ब्रेक लागलेत. कदाचित ते ब्रेक इतके जोरात लावलेत ना, ते ट्रॅकवरनं गाडी खाली उतरले, इतकी डिरेल झाले, थोडीशी डिरेल झाले. तिला ऑन ट्रॅक आणायचं आहे तर बरोबर फटका पाहिजे, ट्रॅकवरती आणायचा आहे. स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. जसा चेंडू गेला तसा इथून डगआउट मध्ये आला भावा. चुकीचा क्षेत्ररक्षक निवडलाय. वन ऑफ द सेफ हँड, सेफ हँड बँकेच्या सेफ लॉकर पेक्षा सेफ हँड आहे, आणि त्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावलाय. विकेट, गडी बाद. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तर तरे. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तर थँक्यू. रिप्ले बघा, स्वीपचा फटका गुडघेला थोडंसं वाकवलं होतं, स्वीप करायचं होतं त्या चेंडूला, पण डीप मिड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जसा त्याच्याजवळ चेंडू गेला ना, राईच्या पाठीराख्याने सांगितलं बाबा आता आमचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत योगेश. योगेश म्हणून मी उल्लेख केला ना, बँकेच्या सेफ लॉकर पेक्षाही सेफ हँड आहे योगेशकडे, आणि योगेशनं हा झेल सुंदर टिपलाय. अजून एक गडी गमावलाय वाघबील संघानं. हा धक्का आहे, हा खूप मोठा धक्का, हा खूप मोठा धक्का, आणि या धक्क्यातून सावरणं नक्कीच वाघवेळ संघाला गरजेचं आहे. आता मात्र सर्वस्व जबाबदारी मी इतकंच म्हणेल, नो डाऊट बॅटिंग ऑर्डर आहेच, ज्ञानकडे देखील चांगले फटके आहेत. मात्र गणेश मणिरा जो सुरुवातीपासून विकेटवर उभा आहे, मी तर म्हणाल सेट झालं, सेट व्हावं लागेल गण्याला. आता इथून कुठेतरी एक विश्वास आता मात्र वाघवेळ संघाचा आहे तो गणेश मणिरा यांच्यावर. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, सेट झाल्यात, आता ती वेळ आलेली आहे, चेकमेट वाली वेळ आलेली आहे. मागचं शटल प्रफुल्लनं काय गोलंदाजी केले, 3 धावा खर्च करून 2 विकेट, आणि 2 विकेट तेही प्राइजलेस विकेट, महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत या क्षणाला. जो तुम्ही उल्लेख केला गणेश मनेरा, ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, नक्कीच आहे. पण आता समीकरण जर पाहिलं तर धावा आहेत 27-51 धावा अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे. एका सामन्याचा उल्लेख तुम्ही केला होता, दैसरचं मैदान 12-52, पण कहाणी उलटी होती. त्यावेळेला राई पाठलाग करत होता त्या धावांचा. हवे चेंडू आहे, हवे चेंडू आहे. गणेश मनेराही परतले आहेत. धक्क्यावरती धक्के. एक पिक्चर आला होता मराठीमध्ये, दे धक्का, अजून एक धक्का, विकेट, गडी बाद. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी Thank you. त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला. गाणं वाजले बाबा, आवड मला ज्याची. आता राईने काय केलं होतं माहिती का, तिसरं षटक हाताळण्यासाठी आवड मला होती त्यालाच आणलं होतं, प्रफुल्ल आणलं होतं त्या तिसऱ्या षटकामध्ये. याच कारणास्तव त्यांना माहिती होतं त्या षटकामध्ये जर विकेट आल्या, त्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या तर वाढणारा दबाव, वाढणारा प्रेशर, आणि कॅल्क्युलेशन वाईज खेळण्याचा जो दबाव वाढेल ना, तो कदाचित सहन केला जाईल न जाईल. प्रफुल्लचं ते षटक आहे, आणि त्याचमुळे दबावाखाली विकेट, गडी पडतात. नक्कीच तुकाराम सर, इथून पूर्ण कल्पना होती की इथून मात्र 3 स्टारकास्ट खेळाडू त्यांच्याकडे जे आहेत त्यांना बाद करणं गरजेचं, त्याच्यामुळे ते नक्कीच खेळण्यासाठी देईल. त्याच्यामुळे नक्कीच क्रमांकाचे ते 3चं षटक प्रफुल्ल यांचं आडव्या बॅटनं जोरकस फटका खेळला गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अगदी तेज दरार मात्र चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. 4 धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31. दिल्ली अभी दूर आहे, दिल्ली अभी भी दूर आहे. बघा धावांचा डोंगर आहे. आपण त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टँड मध्ये आपण पाहिलं होतं, त्या स्टेडियमवर पाहिलं होतं. 12 चेंडू मध्ये 52 धावा. चांगला उल्लेख तुम्ही देखील केला तुकाराम सर. इथे उलट पुलट आहे, त्यावेळेस राई संघ फलंदाजी करत होता, इथे वाघबीळ संघ फलंदाजी करतोय. अशक्य असं मुळीच नाहीये. चांगला फटका आहे, हे ऑन साईडला येतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड करतोय चेतन. सिंगल इथे मिळेल, 1 धाव. इक्के दुक्के से आप काम चलने वाला नाही तुकाराम जी. आता तर इथून हवाई प्रवासाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. त्याचा उल्लेख तुम्ही केला होता ना बाबा, दिल्ली दूर आहे. मग दिल्लीला पोहोचण्याचे 3 मार्ग आहेत. एक तर बाय रोड जा, बाय ट्रेन जा. पण बाय रोड गेले तरी तुम्हाला 16 ते 20 तास लागतील, बाय ट्रेन गेले तरी तितके तास लागतील. पण बाय एअर गेला तर तुम्ही 1.5-2 तासात पोहोचतील. आता बाय एअर जायचं आहे, याचा अर्थ हवाई सफर करायचा आहे. आणि हवाई सफर करायचं म्हटलं तर हवाई फटके खेळायचे आहेत, आणि षटकार चौकार ठोकायचे आहेत, षटकार ठोकायचे आहेत. हवाई सफर. चेंडू बघू 2 क्षेत्राच्या मध्ये. पहिला वाटलं प्रफुल्ल प्रयत्न करतील, शेवटच्या क्षणी थोडंसं थांबवलं त्यांनी. 10व्या चेंडूवरती पूर्ण करतोय. हवाई सफर पाहिजे.
पण सध्याच्या घडीला जर पाहिले आपण ना तर वाघबील संघाचा जो सफर आहे ना तो हिंदीवाला सुहाना सफर नाही आहे, इंग्लिशवाला सफरिंगवाला काम आहे. सफर सध्या सफर करतोय वाघबीलचा संघ, सफर करतोय. चेंडू सीमारेषे जवळ 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 टिपला जाईल. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. नक्कीच मात्र वाघवेळ संघाच्या या 77 धावांच्या त्या प्रवासामध्ये मी तर म्हणेल ती पूर्णतः ट्रॅफिक मध्ये गाडी जी आहे वाघवेळ संघाची तुकाराम सर जाम झाले, अडकली आहे. ज्याप्रमाणे आपण सकाळी पाहिलं ओळा वर्सेस नवघरची मॅच आपण थांबवली होती की नवघर संघ ओळा संघ ट्रॅफिक मध्ये अडकला, तशा प्रकारे मात्र वाघवेळची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलाय इतकंच म्हणेल मी. धाबा झाल्या त्या फळकावर तब्बल 34. ना राईकडे पर्याय होता ना, राईला त्या ट्रॅफिक मध्ये जायचंच नव्हतं. त्यांना माहिती भाईंदर स्टेशन पोहोचा, विरारला या, नारंगीला पोहोचा. सर्वात बेस्ट वे त्यांनी घेतलाय या मॅच मध्ये देखील बेस्ट वे घेतलाय त्यांनी. त्यांना माहिती होतं समोर वाघबीळचा संघ आहे, मग मोठी धावसंख्या उभारा, बिग टार्गेट पहिला सेट करा आणि त्या मोठ्या धावसंख्येच्या प्रभावाखाली दबावाखाली समोरच्याला चुका करण्यास भाग पडा. आणि तेच केले राईच्या संघानं. स्कूप करायचा होतं, स्कूप करायचा. पाठीमागे जर पाहिलं तर शॉर्ट फायनल रिझन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जात आहे. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 धावांनी एकदा धावफलकावरती आपण नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 37. 37 धावा झाल्यात. 41 धावा अजूनही करायचे आहेत. म्हणून म्हटलं ना बघा वाघबीलकडे पर्याय नव्हता, ऑप्शन नव्हता. इथे यायचं तर ते मुंबई अहमदाबाद हायवेनेच यायचं आहे. 78 धावा पाठलाग करायचा तर मोठ्या पहिल्या सुरुवातीपासून आक्रमण करणं हा पर्याय होता. पण राईकडे ऑप्शन भरपूर होते, पर्याय होते. त्यांनी त्यांचा बेस्ट पर्याय वापरला. कारण जरी ट्रेनचा काय प्रॉब्लेम असताना तरी ते म्हटलं त्या बोटीमधनं पाचू बंदरला आले असते, किल्ला बंदरला, आणि तिथून येऊ शकले असते नारंगीला. त्याच्यामुळे राईकडे भरपूर पर्याय होते आणि ते पर्याय योग्य वेळा त्याने वापरलेत. नक्कीच योग्य वेळा योग्य पर्याय. कारण खरोखरच जी मधली फळी जी आहे म्हणजेच म्हणायचं गेलं पंकज गोंडले, नंदू पाटील, केतन, आणि ती मधली फळी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येईल त्यावेळेस देखील आपल्यातील बेस्ट बॉलर आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं. ही प्लॅनिंग पूर्ण प्लॅनिंग झाली, कारण क्रिकेटचा खेळ आहे बघा, प्लॅनिंग करणं देखील गरजेचं आहे. आणि त्या प्लॅनिंगमध्ये मी तर म्हणेल या ठिकाणी जेम्स बॉन्ड राईस संघ कुठेतरी मात्र खरे उतरताना. शेवटचं षटक, अंतिम षटक, आणि या अंतिम षटकात धावा या तब्बल करायच्या आहेत त्या 41 धावा. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू टाकला गेला होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला फील्ड करतोय प्रशांत मात्रे. चांगला थ्रो 1 मिळेल. चेतन पाटील 35 वयोगटातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरलेले आहेत. बघा काहींचं असं मत असेल 6 चेंडू 41 धावा कठीण आहे, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी 36 होतील. 41 कशा काय होऊ शकतील. मात्र 40+ क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये जवळपास 42 धावा देखील झालेल्या आहेत उमेळमानच्या मैदानावर. असं नाहीये की त्या यंगच्या क्रिकेटमध्ये, तर तुकाराम सर 40+च्या क्रिकेटमध्ये देखील 6 चेंडूमध्ये 42 झाले आहेत. नाही, चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे. आणि फक्त तुमच्याच बाजू तुमच्या ज्या गोष्टीला थोडंसं ऍड करेल. 6 चेंडूमध्ये 42 झाल्यात ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय. फक्त 6 मध्ये 41 होता पाहिजे असताना त्या कमी वेळा झाल्यात. म्हणजे 42 झाल्यात, 36 झाल्यात, 38 झाल्यात, पण त्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कमी झाल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करताना बऱ्याच वेळा झाल्या असतील, पण आता चमत्कार होण्याची शक्यता देखील कमी आहे. कारण आता काय झालं माहिती, इंडिया पण तसंच आहे ना बाबा, लॉजिक के अलावा मॅजिक को ज्यादा मानती है. इसीलिए तो ना जसं तुम्ही ज्या चमत्काराचा उल्लेख केला होता त्याकरता इंडियामध्ये काय झालंय, लॉजिकच्या ऐवजी मॅजिकला मानलं जातात, म्हणून सायंटिस्टच्या ऐवजी बाबांचा जास्त चाललंय. त्याच्यामुळेच आता सध्या प्रोग्राम आहे क्योंकि लॉजिक पे नाही मॅजिक पे ज्यादा भरोसा करते. तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, बाकी आहे. चित्र मात्र स्पष्टपणे ते क्लिअर झालं आहे अक्षरशः या मॅचच्या उंबरठ्यावर. जेम्स बॉन्ड राईस संघ शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलं गेलं होतं. मिस्टन स्टोक खेळला गेलाय, मागे फिल्डर, आणि ते मात्र आणखीन एक विकेट वाघवेळ संघाची. चेतन पाटील या ठिकाणी बाद झालेत.
अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये निळेश येतोय खेळण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघा, कारण 40+ क्रिकेटमध्ये भरपूर काही रेकॉर्ड्स आहेत. त्यामुळेच नक्कीच योगेश चेतनपर्यंत हे हाच मॅचेस पोहोचवतोय की तुला विकेट घ्यायची आहे. ऑल आउट एखाद्या संघाला ऑल आउट करणं ती देखील नो नागरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये होते. त्याच्यामुळे तो कदाचित योगेशचा मॅसेज चेतनपर्यंत गेला की विकेट हवी आहे ना. ऑल आउट आता असंही मच्छर जास्त आलं तर ऑल आउट लावूनच झोपावं लागतं. त्याच्यामुळे ऑल आउटचं महत्व वेगळं आहे. कारण ऑल आउटचे 2 अर्थ निघतात. एक तर प्रतिस्पर्ध्याला तुम्ही 4 मुंडे चित केले, पूर्णपणे डिस्ट्रॉय केले, ते आहे. एक सायकोलॉजिकल विन आहे म्हणून तो ऑल आउट पाहिजे. ऑफस्टम्पच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणि तीच गोष्ट वाघबिलला माहिती आहे ना. वाघबिलला देखील माहिती आहे भले हा सामना आपण जिंकणार नाही आहेत, पण कदाचित ती एक नामुष्की आपल्यासमोर येऊ शकते, ती तुम्हाला टाळायची आहे. आणि तोच विचार वाघबिल संघ देखील करतोय. नक्कीच नक्कीच तुकारामजी, कारण ऑल आउट होणं हे कुठल्याही संघाला आवडत नाहीये. या कारणाचं अगदी तो चेंडूला डिफेन्स केलं गेलं. आता कुंदन ठोंबरे आहेत त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवर. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील, अंतिम चेंडू आहे. ऑफसाईडला कट केलं गेलंय. काही वेळ चेंडू हवेत होता, मात्र सिंगल इथे काढण्याचा प्रयत्न होता, काढला नाहीये. अभिनंदन जेम्स वॉन राई. 44 धावसंख्येवर वाघबीळ संघ या ठिकाणी थांबला गेलाय. 77 धावांचं एक मोठं आव्हान हे जेम्स वॉन राई संघानं वाघबीळ संघासमोर ठेवलं होतं, आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 44 धावा वाघबीळ संघ काढू शकला. एक भला मोठा विजयी हा जेम्स वॉन राईस संघाला प्राप्त होतोय. अभिनंदन राईस संघ, आणि पुढच्या फेरीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच नक्कीच कौतुक वाघवेळ संघाचं देखील, आणि पुढच्या स्पर्धेसाठी वाघवेळ संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. चला हस्त आंदोलन करूया आपण, आणि त्यानंतर मात्र मैदान रिकामा करूया. दोन्ही टीमला विनंती करतोय, हस्त आंदोलन करा आणि मैदानातून बाहेर पडा. आणि चला लगेच येऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये आपण 44 धावा पाहिल्या, 5 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेत, तो आहे मिस्टर प्रफुल्ल पाटील. पप्प्या मॅन ऑफ द मॅच.